विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं। यामध्ये गजापूरमधील स्थानिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामध्ये धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्या। या घटनेनंतर समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशानं उद्या गुरुवारी दुपारी 4 वाजता कोल्हापूर शहरातून इंडिया आघाडी, सर्व पुरोगामी संघटना, विविध राजकीय पक्ष, श्रमिक संघटनांच्या वतीनं शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सांगता होणार आहे। या रॅलीच्या नियोजनासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले। यावेळी बोलताना सतीशचंद्र कांबळे यांनी या हिंसाचारामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला कलंक लागला आहे, हा पुसून काढण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी कॉमन मॅन रिक्षा संघटना यामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं। इंदुलकर यांनी या घटनेवर पालकमंत्री हसन मुश्रीफ भाष्य करत नसल्यामुळं रोमचा नीरो आणि पालकमंत्री मुश्रीफ यांच्यामध्ये काहीही फरक नाही अशी टीका केली। कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी हा हिंसाचार म्हणजे एक षडयंत्राचा भाग असल्याचं सांगितलं। उद्याच्या रॅलीमध्ये तिरंगा झेंडा घेऊन जास्तीत जास्त संख्येनं मैदानात उतरूया असं आवाहन त्यांनी केलं। कॉम्रेड मेघा पानसरे यांनी या घटनेमुळे तरुणांच्या मनात द्वेष निर्माण झालाय, तो घालवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सर्वांनी एकजुटीनं ताकद दाखवून ही रॅली यशस्वी करूया असं सांगत समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया असं आवाहन केलं। गिरीश फोंडे यांनी या रॅलीमध्ये आजी माजी खासदार आमदार यांना सहभागी करून घेऊया असं मत मांडलं। कॉम्रेड सुभाष जाधव यांनी तोडफोड करणारे शिवभक्त नाहीत, त्यांना शिवभक्त ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे चुकीचं असल्याचं सांगितलं। जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बदलीच्या मागणीपर्यंतच न थांबता त्यांना जाब विचारणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं। कादर मलबारी यांनी अशा घटनांवर मात करण्यासाठी उद्या ताकदीनं सर्वांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, त्यामुळे सर्व संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन केलं। यावेळी आर.के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, बाबूराव कदम, अशोक भंडारे, डी.जी. भास्कर, पद्मजा तिवले, अतुल दिघे, उत्तम पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, श्रमिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।